नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण महिनाभर टिकणारी कुरकुरीत जिरा पापडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता जिरा पापडी बनवायची, त्यासाठी आपल्याला एक मसाल्याचं पाणी तयार करायचं आहे। त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवले आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा तेल। आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये लगेच आपल्याला घालायचं आहे 1 मोठा चमचा जिरं, कारण आपण जिरा पापडी बनवतोय। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा पांढरे तीळ आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा चिली फ्लेक्स। आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। खूप जास्त सुद्धा आपल्याला परतवायचं नाही, अगदी हलकसं परतून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटे फक्त परतून घ्यायचं आहे। आता हे परतून झालं की लगेचच यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी। तर इथे मी पाऊण कप पाणी घेतलेलं आहे, हे यामध्ये आपल्याला घालायचं आहे। आता पाणी घातलं की लगेचच यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर घालायचे आहे इथे 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली, ही यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त सुद्धा उकळत बसायची सुद्धा गरज नाही। आता जे पाणी आपण बनवलेलं ते पाणी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे आपण जे मसाल्याचं पाणी केलेलं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपल्याला पापडी बनवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मोठ्या भांड्यामध्ये मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि मैदा घेताना हा चाळून घेतलेला आहे। आता जे आपलं मसाल्याचं पाणी आहे ते इथे आपल्याला थोडं थोडं घालायचं आणि घट्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। करायला खूप सोपं आहे आणि खायला तितकंच टेस्टी कुरकुरीत आहे। अगदी थोडं थोडं आपल्याला हे मसाल्याचं पाणी घालून घ्यायचं आहे, खूप एकदम सुद्धा जास्त घालायचं नाही। तर इथे आपण घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि इथे मी सगळा पाण्याचा वापर केलेला आहे। आता तुम्हाला जर पाणी कमी पडलं तर तुम्ही आपलं साधं नॉर्मल पाणी सुद्धा 1-2 चमचे वापरायचं आहे, पण शक्यतो थोडं थोडं पाणी घालून पीठ हे मळून घ्यायचं आहे। खूप जास्त सुद्धा पातळ करायचं नाही। आता आपल्याला 10 मिनिटे हे झाकून ठेवायचं आहे। तर इथे 10 मिनिटे झालेली आहे आणि पीठ छान असं भिजलेलं आहे। पुन्हा एकदा आपल्याला हलकसं मळून घ्यायचं आहे। आता मळून झालं की यातला आपल्याला एक चपाती सारखा उंडा घ्यायचा आहे आणि आपल्याला गोल करून घ्यायचा आहे। तर इथे आपण जो उंडा घेतलेला तो एकदम गोल असा करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आपल्याला तेल किंवा पीठ लावायची अजिबात गरज नाही। जर तुमचं पीठ पातळ झालं तर तुम्हाला मैदा लावावा लागेल, त्यासाठी पीठ मळतानाच हे घट्ट मळायचं आहे। आता बाहेर पाऊस पडतो आणि मुले शाळेतून येतात, काही खायला नसतं, तर असं पटकन करून ठेवलं की मुलांना सुद्धा खायला देतात। मुलं भाजी चपाती खात नाही, तर त्यांच्यासाठी असं बनवून ठेवलं की महिनाभर त्याचा आनंद घेता येतो आणि ह्या इतक्या छान टेस्टी होतात ना की महिनाभर अजिबात राहणार नाही, आठवडाभरातच संपून जातील। आता जेवढं मी प्रमाण घेतलेलं आहे तेवढं तुम्ही प्रमाण घ्यायचं। आता तुम्हाला जास्तीचं प्रमाण करायचं असेल, जास्तीची पापडी बनवायची असेल तर तुम्ही हेच प्रमाण वाढवून घ्यायचं आहे आणि पापडी बनवायची आहे। तर बघा, एकदम पातळ अशी आपण चपाती लाटून घेणार आहोत। तर आपण एकदम पातळ अशी मोठी
चपाती लाटून घेतलेली आहे। आता याचा थिकनेस तुम्ही बघू शकता, खूप जाड नाही आणि खूपही एकदम पातळ नाही। इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। आता आपल्याला याला काट्या चमच्याने टोचे मारून घ्यायचे आहे। तर इथे बघा काटा चमचा घेतलेला आहे आणि टोचे मारून घ्यायचे आहे। आता सगळ्याला तुम्हाला जर मारायचे नसेल तर इथे बघा मी कटर घेतलेला आहे, किंवा कटर जर नसेल तर तुम्ही छोटासा ग्लास किंवा वाटी घ्यायची आहे। आता हे इथे मी हे कटर ठेवलेलं आहे आणि आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आणि ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेसच फक्त आपल्याला काट्या चमच्याने टोचा मारून घ्यायचा आहे, या पद्धतीने। आता तुम्ही छोट्या करू शकता, मोठ्या करू शकता, या पद्धतीने आपल्याला टोचे मारून घ्यायचे आहे। तर इथे आपण सगळी जिरा पोरी बनवून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपण तळून घेऊ। आता आपल्याला जिरा पापडी तळून घ्यायची आहे। त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आणि तेल किती गरम झालं ते आपल्याला बघायचं आहे। यामध्ये छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा आहे। तर बघा तेल छान असं गरम झालेलं आहे। आता हे आपण काढून घेऊ आणि यामध्ये आपल्याला पापडी सोडून घ्यायची आहे। आता तेलात बसतील एवढे आपल्याला पापडी सोडायची आहे। तर इथे तेलात आपण पापडी सोडलेली आहे आणि बघा पातळ असल्यामुळे किती पटकन वरती आलेली आहे आणि आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे। पापडी आपण हलक्याशा सोनेरी रंगावर तळून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे कलर बघू शकता, छान अशी तळली गेलेली आहे। आता ही आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले ह्याच पद्धतीने तळून घेऊ। तर इथे आपली सगळी जिरा पापडी तळून तयार झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आणि एकदम अशी कुरकुरीत तयार झालेली आहे। करायला खूप सोपी आहे, फक्त आपण 2 कप मैद्यामध्येच ही पापडी तयार केलेली आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता सगळ्या हे व्यवस्थित तळलेले आहे आणि एकदम एकसारख्या तळलेल्या आहे। करायला खूप सोप्या म्हणजे एकदम कमी साहित्यामध्ये तयार होतात। आता ह्या पापडी तुम्ही थंड करून हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायच्या आहे। तुम्ही अशाही खाऊ शकता, चहा बरोबर खाऊ शकता, मुलांना मधल्या भुकेच्या वेळेस देऊ शकता, डब्यात देऊ शकता आणि ह्या पौष्टिक सुद्धा आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही जिरा पापडी जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।